नमस्कार, मी डॉक्टर विनोद विजन, नॉर्थ महाराष्ट्राचे सिनियर मोस्ट कार्डिओलॉजिस्ट आणि विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चेअरमॅन आणि फाउंडर आहे. लोकांच्या जहनमध्ये मला ब्लड प्रेशर आहे आणि हे कधी उतरत नाही असं समजतो की मला तर काही झालं नाही, फक्त मी डॉक्टरकडे गेलो आणि दुसऱ्या कारणासाठी चेक केलं, त्याने सांगितलं माझा BP वाढलेला आहे, पण मला तर काही होत नाही, मी सगळं नॉर्मल जीवन व्यतीत करतोय, तर मला काही नाही. मग कशासाठी तुम्ही सांगतो ब्लड प्रेशर आहे आणि कायमसाठी गोळी घेण्याची आवश्यकता आहे. विश्वभरचं असं सगळे स्टॅटिस्टिक्स आहे की ज्याचं ब्लड प्रेशर प्रमाणित झालेलं आहे फक्त 15% पेशंट आहे ज्याचं BP कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे 85% आतापर्यंत पण टोटल BP कंट्रोलमध्ये होत नाही. हे विश्वभरचा रेकॉर्ड आहे आणि आपल्या देशात याच्यापेक्षा थोडा जास्त स्टॅटिस्टिक्स कमी होणार की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. सगळं असं समजतो की मला काही प्रॉब्लेम नाही, मग कशाला तुम्ही सांगतो डॉक्टर की मला ब्लड प्रेशर आहे, मी एकदम नॉर्मल आहे, मी जिम करतो, माझा वेट पण ठीक आहे, मी सगळं काम करतो, मला काही सिम्पटम्स नाही आहे, मग ब्लड प्रेशर कसा होऊ शकते. हे जो गैरसमज आहे की तुमचा ब्लड प्रेशर जे नॉर्मल रेंज आहे 130 आणि 80च्या कमी पाहिजे आणि जास्त ब्लड प्रेशर आहे तुम्हाला काहीतरी नाही पण असं समजतो, पण बहुतेक कधी समजतं ज्यावेळी कधी कॉम्प्लिकेशन असते, माझी हार्ट फेलियर झाला आहे किंवा लकवा झाला आहे किंवा किडनी फेल झाला आहे, त्यावेळी लोकांना समजते की प्रॉब्लेम सिरियस आहे. पण असं हे चुकीचं आहे. रेग्युलर BP तुम्ही चेक केला की BP जास्त आहे, त्यांना सिरियसली घ्यायचं आणि ॲक्सेप्ट करायचं की याचे इलाज करण्याची गरज आहे. हे सायलेंट किलर खरंच आहे, कारण आम्ही लोकांमध्ये असं आहे की बिमारी म्हणजे पेशंटला काहीतरी व्हायला पाहिजे असं नाही आहे. बहुतेक जसं आपण म्हणतो की टिप ऑफ आईसबर्ग की जे आम्हाला वरती दिसते तो फक्त 10% आहे, पण खाली जो बिमारी आहे पनपतोय तो मुख्य आहे. पेशंटला बहुतेक सुरुवातीला ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम कधी कळत नाही, मग काही कळत नाही आणि पेशंटने कधी चेकअप केला नाही तर त्यांना कधी समजता नाही, त्याची सिरियसनेस समजता नाही, ते कधी इन्शुरन्ससाठी गेलं मग त्यांना टेन्शन येते की अरे माझा हे रिजेक्ट कसं झाला, किंवा आमच्याकडे आले काही वेगळ्या ऑपरेशनसाठी तर आम्ही चेकअप करून सांगतो तुमच्या ECG खराब आहे, तुमच्या हार्टचा थिकनेस वाढलेला आहे, तुमच्या हे रिस्क झालेलं आहे, तर तुम्हाला सायलेंट किलर म्हणतो. कारण बहुतेक ज्यावेळी पेशंटला सिम्पटम मॅनिफेस्ट असते त्यावेळी डॅमेज फार झालेला आहे, इरिव्हर्सिबल. फक्त तरुणांना नाही, पण आता असा एक सर्वे झाला होता दिल्ली स्कूल्समध्ये की स्कूल्समध्ये पण प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल चिल्ड्रनमध्ये पण ब्लड प्रेशरचा प्रमाण वाढलेलं आहे. तर हे सुरुवातपासून झालेलं आहे. जसं चाइल्डहुड ओबेसिटी, चाइल्डहुड हायपरटेन्शन पण आम्ही रेकॉग्नाईज करतो आणि तरुण झाले तर सगळे असं म्हणते की नाही यांना स्ट्रेस आहे, जॉबचा स्ट्रेस आहे, कॅरियरचा स्ट्रेस आहे, पण जो ब्लड प्रेशर ॲबनॉर्मल रिडिंग आहे ते यूथमध्ये जास्त आहे. कारण आजकालची जे जीवन प्रणाली जसं झालेलं आहे ते फास्ट फूड, जंक फूड, लेस ऑफ स्लीप, झोप नाही, स्क्रीन टाईम जास्त आहे, व्यायामासाठी काही वेळ मिळत नाही किंवा मोटिवेशन नाही, आमच्या डाएटमध्ये सॉल्ट जास्त आहे, ते याच्या सगळं कारणामुळे हे स्थूल पण आपण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशर पण फॉलो करत आहे. मग असं हे तरुण लोकांमध्ये एक गंभीर, यांना आपण पॅन्डेमिक म्हणतोय, एपिडेमिक म्हणतोय. उच्च रक्तदाबच्या असं आहे की पेशंट पहिले ॲक्सेप्ट करत नाही की डॉक्टर मला काही नाही, आता तुमच्याकडे आले तुम्ही ठीक आहे सांगितलं की माझा BP जास्त आहे, पण कायमसाठी औषध घ्यायचं, तर हे मनात लोकांच्या मनात बसत नाही की मला आता काही त्रास नाही, पण कायमसाठी मी कशाला इतकी महंगी औषध घेऊ. आणि आता गोईंग बाय लेटेस्ट गाईडलाईन आम्ही कधी एक नाही कॉम्बिनेशन ड्रग सुरू करतोय, कारण त्याचा इफेक्ट जास्त चांगला असते. तर तुम्ही 2-2, 3-3 गोळी लिहून दिलेल्या आहे, कारपर्यंत मी एकदम चांगला होता. मग ते ॲक्सेप्टन्स इम्पॉर्टंट आहे, त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी. डॉक्टरकडे कधी बिझी आम्ही प्रॅक्टिसमध्ये आहे तर आम्ही पेशंटला वेळ देत नाही, त्यांना समजण्यासाठी त्याच्या फॅमिली मेंबरच्या बरोबर की हे बघा हे एक क्रॉनिक नॉन कम्युनिकेबल डिझीज आहे ज्याचा बहुतेक इलाज कायमसाठी आहे, कमी जास्त होऊ शकते पण रेग्युलर आणि परमनंट इलाज आहे आणि घेण्याची गरज आहे. असं आम्हाला धारणा आहे की आम्हाला डायग्नोसिस झालेलं आहे, डॉक्टरने गोळी दिली आहे तर BP कंट्रोल व्हायला पाहिजे, पण असं नाही होत. कारण
त्यांना रेसिस्टंट हायपरटेन्शन म्हणजे काय की कधी एक गोळी देतो, कॉम्बिनेशन देतो बहुतेक, आणि करताना आम्ही बघतो की BP कंट्रोलमध्ये पाहिजे, जे आम्हाला नॉर्मल रेंज आहे तो कंट्रोलमध्ये पाहिजे, आणि तरी पण 2 गोळी 3 गोळी 4 गोळी पण घेऊन कधी आम्ही बघतोय की BP कंट्रोलमध्ये नाही आहे, आणि बाकी सेकंडरी कॉज ऑफ हायपरटेन्शन म्हणजे जे ट्रीटेबल कॉज आहे ते पण रूल आउट केला, तर आम्ही सांगतो की हे रेसिस्टंट हायपरटेन्शन आहे, याच्यासाठी पुढे काही आणखीन करण्याची गरज आहे. रिनल डिनर्वेशन जसं म्हणतोय न्यू किड ऑन द ब्लॉक. आता या वर्षाच्या टॉप 10 डिस्कवरीमध्ये सगळ्यात नंबर 10 वर रिनल डिनर्वेशन आहे. विदेशात तर एस्टॅब्लिश झालेलं आहे, आमच्या देशात पण सुरुवात झालं आहे, आणि जरी 100 केस पण नाही झाले होते तर उत्तर महाराष्ट्र आणि सगळं मराठवाडा रिजनमध्ये पहिले 2 केसेस आम्ही इथे विजन हॉस्पिटलमध्ये केलं होतं. आणि हे असं प्रकारचे पेशंटवर आहे जे 4 गोळी घेताना पण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही आहे, आणि असं पेशंट होते ज्याचा बायपास झालेला आहे, 2 वेळ एन्जिओप्लास्टी झालेली आहे, तरी पण BP फ्लक्च्युएट होता. तर असं प्रकारच्या पेशंटमध्ये एक रिनल डिनर्वेशन इज अ वन टाईम थेरपी, म्हणजे आपण फक्त OPD बेसिस किंवा ॲडमिट करतोय, कॅथ लॅबमध्ये प्रोसिजर केला, 1 तासचं प्रोसिजर आहे, आणि त्याच्यानंतर 3 महिन्यात हळूहळू BP कमी होऊन जाते, आणि याचा रिझल्ट परमनंट आहे. रिनल डिनर्वेशन अत्यंत सुरक्षित आहे. मग यानं US FDA, युरोपियन गाईडलाईन आणि आमच्या CDC-CIच्या परमिशन दिल्यानंतर आम्ही करू शकतो, आणि फार केसेस झालेलं आहे. विदेशात तर 60,000च्या वरती केसेस झालेलं आहे, आणि आमच्या देशात पण 100-150 केसेस झालेले आहे. हळूहळू ते पिकअप होत आहे, आणि कारण आता फक्त रेझिस्टंट हायपरटेन्शन म्हणजे ज्यांना 4 गोळी घेताना, पण पुढे असं आम्ही बघतोय ट्रेंड असणार आहे की कोणी यंग पेशंट आहे ज्यांना आम्ही सांगणार आहे की जीवनभर तुम्हाला गोळी घेण्याची आवश्यकता आहे, त्याने रिनल डिनर्वेशन केलं तर त्याच्या BP कमी वयामध्ये क्युअर होऊ शकते, जीवनभर त्यांना काही गोळीची गरज नाही पडणार. हे पुढचं फ्युचर आहे. आता या इंडिकेशनसाठी अप्रूव्ह नाही आहे, पण त्याच्या डायरेक्शनवर आम्ही सुरुवात केलेली आहे. माझ्या RDN बद्दल अनुभव एकदम पॉझिटिव्ह आहे, कारण माझे जे पेशंट्स होते ते एकदम वेल टू डू 70 इयर्सचे प्लस होते, आणि सगळं 4 गोळी घेताना पण BP फ्लक्च्युएट होता, मग त्यांना पुढे रिस्क पण होता. आणि एक पेशंटचं जसं मी सांगितलं आहे की त्यांना ऑलरेडी एक बायपास झालेलं आहे, 2 वेळ एन्जिओप्लास्टी झालेली आहे, तर असं BP जास्त आहे तर किडनी फेलियर हळूहळू सेट इन होते. मग काहीतरी करून आम्हाला BP कमी करण्याची गरज होती, आणि त्यांना कन्व्हिन्स केलं आहे, आणि रिनल डिनर्वेशन केल्यानंतर त्यांना 2-3 महिने वेळ लागला, पण आता त्याच्या BP असं नाही की गोळी सगळे बंद झालेली आहे, पण 3 गोळी घेऊन पहिला 4 घेत होता, पण आता BP कंट्रोलमध्ये आहे, एकच्या फक्त 2 गोळीवर आलेलं आहे, आणि तर रेग्युलर जे BP फ्लक्च्युएट करून येत होता आता 6 महिन्यापासून तर सांगते मला काही प्रॉब्लेम नाही. मी सगळे ब्लड प्रेशरच्या पेशंटला हे सांगणार आहे की ब्लड प्रेशरला सिरियसली घ्या, कारण विश्वभरमध्ये फक्त 15% पेशंट आहे ज्याच्या BP कंट्रोलमध्ये आहे, मग 85% फक्त हिंदुस्थान नाही बाहेर देशात पण अमेरिका युरोपमध्ये रिस्क असते. याचं कारण आहे की हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कार्डिक अरेस्ट, डोळ्याची दृष्टी कमी होणं, किडनी फेलियर, हे याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण आपण राईट डायरेक्शनवर त्याच्या सुरुवातीला लक्ष ठेवला, चांगले प्रकारची आम्ही आपली इन्शुरन्स केली, हे एकदम महत्त्वाचं. लोक कधी करत नाही, तर मग तुमचं फ्युचर एकदम सिक्युअर असणार आहे. RDN अत्यंत एकदम सुरक्षित प्रोसिजर आहे, आणि विश्वभर हे वर्ल्डचे अप्रुव्हल, रेग्युलेटरी बॉडीचे अप्रुव्हल मिळाल्यानंतर, जसं की US FDA, इंडियाच्या CDSCO अँड CE मार्क युरोपच्या, त्याच्यानंतर आम्ही असं करू शकतो. आणि असं कोणी पण नाही, आम्ही इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट झाल्यानंतर पण आम्हाला ज्यांना ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि ट्रेनिंगच्या नंतर RDNचं सर्टिफिकेशन ज्यांना मिळालेलं आहे तो असा RDN प्रोसिजर करू शकतो. आणि आम्हाला हे गर्व आहे की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे पहिले 2 केस आम्ही केले आहे इथे, आणि पेशंट एकदम फाईन आहे. त्यांना 3 महिने लागते हळूहळू BP कमी होण्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याच्या मेडिसिनच्या रिक्वायरमेंट्स कमी होऊन जाते,
आणि सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण की जे बी पी एकदम फ्लक्च्युएट होता त्याचं कारण पेशंट सिम्टमॅटिक होता ते बी पी फ्लक्च्युएशन पण ॲबॉलिश झालेलं आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांपैकी एक असलेल्या उच्च रक्तदाबाच्या पार्श्वभूमीवर विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने विजन कार्डिओ क्युअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे विशेष केंद्र उच्च रक्तदाबाचे निदान, मूल्यांकन आणि व्यवस्थापनासाठी समर्पित असून गुंतागुंतीच्या तसेच उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष हायपरटेन्शन रेफरल सेंटर म्हणून विकसित करण्यात आलेल्या विजन कार्डिओ क्युअर सेंटरमध्ये रेझिस्टंट हायपरटेन्शन उपचार सुरू असतानाही नियंत्रणात न येणारा रक्तदाब, कमी वयात आढळणारा उच्च रक्तदाब तसेच हृदय किंवा मूत्रपिंडाच्या आजारांशी संबंधित उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. सर्वसमावेशक निदान सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचार आणि प्रगत उपचार पर्यायांच्या उपलब्धतेनुसार या केंद्रामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच दीर्घकालीन हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करण्यात येणार आहे. याशिवाय लवकर निदान आणि रक्तदाबाचे प्रभावी नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रातर्फे रुग्ण जागरूकता कार्यक्रम, डॉक्टरांसाठी शैक्षणिक उपक्रम आणि समुदायस्तरीय तपासणी मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतासमोरील सर्वात गंभीर आरोग्यविषयक आव्हानांपैकी एक म्हणून हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार झपाट्यानं वाढत असताना विजन कार्डिओ क्युअर सेंटर सुरू करण्यात आलेला आहे.